हाय हॅलो यूट्यूब फॅमिली. वैशूचा व्हिडिओ आहे म्हणजे बघायलाच पाहिजे. आज आम्ही काय केलं, कुठे गेलो, ध्रुव कशी राहिली, हे सगळं तुम्हाला बघायला भेटणार आहे. तर चला बघूया. ध्रुव झोपलेली होती म्हणून मी सर्व माझं आवरून घेतलं. नंतर ती उठली, तिलाही रेडी केलं. नंतर तिची बॅग पॅक करायला घेतली. तिचा एक ड्रेस, स्कार्फ, नॅपकिन, डायपर, बॉटल आणि तिचं थोडं खायचं. आम्ही बाहेर आलो आणि ध्रुवचा फ्रेंड दिसला. त्याला छान बाय करत होती. आम्ही बाहेर चाललो आहे, त्याचाच तिला आनंद जास्त. नंतर ऑटो आला आणि आम्ही निघालो. तुम्ही म्हणत असाल आज दोघीच कसं फिरताय, ध्रुवचे डॅडी कुठे? तर थांबा, सांगते पुढे. ज्यांना माहीत असेल त्यांना कळालंच असेल की आम्ही कुठे आलो आहे. आम्ही आलो होतो फ्रेंडशिप गार्डनला. इथे लहान मुलांना वेळ जाईल अशा खूप ॲक्टिव्हिटीज आहेत. ओकायामा फ्रेंडशिप गार्डन हे तानाजी मालुसरे रोडला आहे. हे सकाळी 6 ते 10 आणि संध्याकाळी 4 ते 8 ओपन असतं. हे जपानमधलं 300 वर्ष जुनं कोराक्वेन गार्डन आहे, तसं बनवलं आहे. आम्ही आत आलो आणि ध्रुवला ही छानशी कॅट दिसली. मग काय, तिला बघायचं होतं आम्हाला. किती मॅव कशी करते तू? पकड, हात लाव, हात लाव. काय नाही करत, हात लाव. तू काहीच नाही करत, पकड. आणि ध्रुवचे डॅडी ऑफिसवरून डायरेक्ट गार्डनलाच येणार होते आणि ध्रुव डॅडीला बघून एकदम खुश झाली. चला तर मग आपण नेचर व्ह्यू बघूया. लुक ॲट हर. ती इथली ग्रीनरी बघून किती एक्सायटेड होते. खरंच शहराच्या धावपळीत असा क्वालिटी टाईम घालवणं खूप गरजेचं असतं. इट वॉज सच अ रिफ्रेशिंग डे. इथली शांतता आणि ध्रुवचा हा निरागस आनंद, इट्स जस्ट अ प्राइसलेस. आपल्या बेबीसोबत घालवलेले हे छोटे क्षण आपल्याला खरी हॅपीनेस देतात ना. ध्रुवसोबतची आमची ही छोटी मिनी आउटिंग तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा. त्यानंतर काही फोटो क्लिक केले. कोल्ड कॉफी घेतली आणि घरी जायला निघालो. तुम्हाला हे ठिकाण आवडतं का हे कमेंटमध्ये नक्की सांगा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.